नमस्कार. सर्व इलेक्शन आता झाली, त्यांचं कामही संपलं. हे बोलतो मी फक्त नागरिकांसाठी. प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील नागरिकांसाठी सांगतो, की तुमचं काम संपलं, इलेक्शन झाली. सगळीच माणसं प्रत्येक पदावर बसली 5 वर्षासाठी. हे का सांगतोय? काल परवाची न्यूज तुम्ही पाहिली का नाही मला माहीत नाही. काय म्हणतोय मी? काल परवाची न्यूज तुम्ही पाहिली का नाही मला माहित नाही. आता जिल्ह्यातील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, या ठिकाणी मिळणारा उपचार आता बंद झाला आहे. बंद झालाय म्हणजे टोटल बंद झालेला नाही बरं का. आता तुमच्या प्रत्येक सरकारी दवाखाना असेल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, जिल्ह्याचं असेल मोठं, ह्या सर्व ठिकाणी तुम्हाला पैसे आकारले जातील. अगदी केस पेपर पासून मग त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर एक्स-रेचे वेगळे असतील म्हणा, सिटी स्कॅनचे वेगळे असतील म्हणा. म्हणजे थोडक्यात सांगायचा विषय म्हणजे काय, इलेक्शन झाली, तुमचा वापर संपला. आता मध्यंतरी तुम्हाला सांगितलं, आता महिलांची एसटी सुद्धा बंद होईल. दवाखाने बंद झाले आता 100% सांगतो. आणि अमेरिकेने आपल्या मोदी साहेबांनी काय केलं, अमेरिकेकडून जर कुठली वस्तू तुमच्या भारतामध्ये आणायची असेल तर 0% व्याजदर. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्यामध्ये काय येतं, दूध असेल, दुधाचे पदार्थ असतील, सोयाबीन असेल, कांदा असेल, हे सगळे पदार्थ अमेरिकेमधून तुमच्या भारतात येणार आणि त्यांना भारतात आल्यानंतर त्यांची महाराष्ट्रीयन बाजारपेठ खुली करून दिली. का तर तिकडला शेतकरी मोठा झाला पाहिजे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, तिथला शेतकरी बलाढ्य आहे, मोठा आहे. आपल्या शेतकरी त्याची बरोबरी होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मी तुम्हाला सांगायचं राहून गेलो. जर भारतातील काही सोयाबीन असेल, कांदा असेल, काही फळं असतील, काही इतर शेतकऱ्यांना जर तिकडं अमेरिकेला पाठवायची म्हणलं, तर त्या शेतकऱ्याला 18% जीएसटी लागणार. तिथल्या शेतकऱ्याकडे काहीच कमी नाही. शेती सुद्धा नाही. तिकडला शेतकरी कमीत कमी 1,000 एकर, 2,000 एकर शेती सहज करतो. त्यांच्याकडे तशी यंत्रणा आहे देखील बरं का. आणि आपल्याकडे साधं ट्रॅक्टर पाहिजे म्हणलं किंवा ट्रॅक्टर शेतात बोलवायचं म्हणलं तर 8 दिवस ते महिना जातो ट्रॅक्टर शेतात आणण्यासाठी. तिकडं पेरणीपासनं, काढणीपासनं माणूस हात लावत नाही. विचार करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आवर्जून शेअर करा. नमस्कार. प्रतिनिधी राहुल गुरव.